हे बघा अर्थ हा इकडं पण काही कंगो बिंगो पण आहे बा कोणाला गुदकारायचे असेल केसांची तर या. तर गुड मॉर्निंग गाईज, कसे तुम्ही? आय होप नक्कीच चांगले असणार, चांगलेच राहा, निरोगी राहणं बारीवाला राहा गाईज. तर गाईज वेलकम टू युअर फेवरेट चॅनल अखिल 6101 बारीवाला काम. ना बारीवाला सोमवार आहे गाईज, आज ना बारीवाला बड्डे आहे विराजचा. बड्डे बॉय कुठं पालाले काय माहिती. आंघोळ बिंगोळ म्हणजे एक तरुण मस्त तेवीस झाले ना, पाय पाळायला गेतात आता मी तर सध्या. तर तिथं काय तरी कुठं येतं काय माझी क्लासमध्ये जाऊन चॉकलेटा बिकलेटा चांगली वाटून आला गाईज. तर आपण पण गाईज तर असं मी कुठे कुठे बघू भेटला तर दाखवतो म्हणजे मग आल्यावर दाखवी. कारण की छोटी मोठी म्हणजे तयारी संध्याकाळची तर नाश्ता वगैरे तर लागला काहीतरी बघू काही कोरोना बिराला काय आला ना. आपल्याला एक दोन अजून म्हणजे कामं आहेत ती पण करून येऊ ना. डीमार्टमध्ये पण जायचं आहे काहीच. तर चला काहीच भेटतं तुम्हाला बाहेर. तर तिथं फायनली त्याला गिफ्ट म्हणून विराजला सायकल घेतली काही. आम्ही दादाची सायकल काही बारीक होत होता तर चोरून चालवायचो ना. आता पोरांचं आता काय आयत्या बार आहे. ती सायकल घेतली त्याला सांगलं नाही, संध्याकाळचे डायरेक्ट घेऊन जाऊ आपण. आणि ती बघलेली काही पण कलर आता त्याला पटतं मग या काहीच म्हणजे सायकल बिकल पण घेतले ना. आतमध्ये आलो गाड्याला तर बघ कसं काम आहे काही. गाड्याला पण आपलं खराब झालेलं तर मग गाड्याला पण घेतला ना. बाकीच्या अजून बरेच कामं आहेत, फोर व्हीलर आणले त्यासाठी. सायकल संध्याकाळी घेऊन जाऊ ना, तर आता नेली ना तर आताच पुरा करील तिचा तो. हे शॉप बघायचं हे बघ इथल्या गाड्याला घेतलं मस्त तुम्ही. असं काम आहे काही. हे बघा अर्थ हा इकडं पण काही कंगो बिंगो पण आहे बा कोणाला गुदकारायचे असेल केसांची तर या. इकडं पण आहे गाईज. आणि ही बाई गाईज कालने आलतो तेव्हा ही वाली गाडी बघलेली. कसं काम आहे 24,000 रुपये. नाही पण बोलू ते काहीतरी करतात गाईज तिथं वापरतात. छत्र्या आल्या नाही बा, छत्र्या गाईज या पावसाला छत्र्या वरती पण आहे गाईज. हे बा इथल्या सिड्यात आपला काय झाले काम आता घेऊ निघू जोशीकर नाही तर इथं टाईमपास व्हायचा ना. परत मग भूक लागली काही, जाम भूक लागतं आजकाल. आता काहीच तो फायनली भारीवाला काम सगळं आम्ही मागं सगळं घेतले का. घरा गेल्यावर कारला ना का मग दाखवता काहीच ना. अजून एक भारीवाला काम झाले. दुर्गेश पास झाला काहीच 10वी, आता डायरेक्ट बिर्ला कॉलेज. कसा काम हा भारीवाला हा लय क्या बात आहे. पास झाला काही 10वी पास झाला दुर्गेश. आणि त्याला कॉंग्रॅच्युलेशन माझ्याकडच्या. घरा गेल्यावर परत एकदा ना. आता सध्या गाडी चालवता म्हणून अशा तोंडानेच देतात. घरा गेल्यावर ना भारीवाला का पार्टी तर बनते भाई. कॉल चालू झाले त्याला आता काही. फायनली घरी पोचलो. तुम्हाला कपडे वेगळे दिसत असतील काहीच. कपड्याच्या दुकानात गेलो तिथं मित्राचाच आहे. तर आता पावसाळ्यानं आपल्याला शॉर्ट्स आणि टी शर्ट वगैरे ते घेतलं मग आलो ना तिकडं काही तिथले. असं काम आहे. तर जेवण बिवण करून घेऊ ना मग सजावट करायच्या कामाला लागू. दुर्गेश वरती पालाले पाच झाले ना काही पेटे घेऊन आले तो. आणि डायरेक्ट वरती गेले. आपण आले ना वरती तर मग आपण वरती गेले तर तिकडंच गेले. मस्ती चालू होतं. आपण काहीतरी खाऊन घेऊ पहिले. 2 वाजलं गायची भूक लागली. गाडीला पण नवीन आणला गाई येताना मग. गुड इव्हनिंग गाईज. फायनली अख्खा म्हणजे कामाकडून झालो ना. इकडं बड्डेची पण तयारी झाली. या बा कशा काय झालं तो बड्डे बॉय ते लुलूल करते गायचं बा तिकडं 15 ऑगस्ट असा काम आहे पाला तर डायरेक्ट परी. ये बड्डे बॉय ये काहीच. फायनली सगळी म्हणजे तयारी झालेली आहे बड्डेची बिड्डेची. तर काही किस्तात धावतात आपल्या ऑफिसला म्हणजे काय जाणार होतोच पण जरा 1-2 कामं जरा अर्जंट आले म्हणून ऑफिसला जायला लागले ना. दुर्गेश पण काही पास झाले तर मग तो पण पेरवाटाला गेले त्याच्या कालासला. आणि मित्रांना म्हणजे तो पण त्याला म्हणजे फोन करून सांगितलं म्हणजे तो पण ऑफिसला आहे म्हणजे लवकर काम काटू ना. गाय इकडे गाय जे अशी कीच आहे बघ बिलकुल क्रिकेट नाव करता. तर ये पटकन आपण ऑफिसला जाऊ मग तुम्हाला गोंगा टाकवतात केक कटिंग. असं काम आहे गाय.
तर काहीच फायनली घरी आल्या जेव्हा घोंगाट आणि सगळं ते सायकल व्हिकल हे ते बघा चालू आहे. तर गाणे लावतो आज आपल्या व्हिडिओला कॉपीराईट येणार आहे. आणि दादा बिदाचा पण आलं केक कटिंग करायची तयारी करायला घेतली. बघायचं कसं काम काय लटकन माझ्या नको तिकडं लटकी काही तर गरमीच्या मुला ते पण पडायला लागलं सगळं. हे बघ केक करायला घेतले नाही सगळं आया आया थंडी लागतं वहिनी असं काम आहे. गँग तर राहू द्या तर परतीलच तिने वाचलं. हॅपी होता त्याचा वाय आणि एच पडला खाली. आरती केक वलील आया आया चॉकलेट करू विराजला तर किकला सांगा नाही सगळं नको राजा राजा राणी कुठे आहे राणी पवन मामाला होता राणी पवन मामाला सांग मला मामी लवकर आण बरं सांग ना ते डायरेक्ट केस टाकलं झाला हॅपी बर्थडे टाकलं ना तू हा टाकलं की तो आणजा आणलाय ना घ्या ताई फॅन चालू करा दोन्ही गेले आणि एवढंच नाही चालू बसतात. You said never let me go. 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 You said never let me go.
कापा ना की घ्या. घे पीस का आपण पायनॅपल घे तू चल. खाऊ नका ग. आज विराज आज. अरे इथं बघा ना निसा लावून एकच बघितलं. विनात पहिला मला बसव सायकलीवर. विराज सायकल विराज सायकल. हे असा काम आहे अरे पुट्ट का नाही तर काही कसं काम होतं म्हणजे व्यवस्थित सगळा कार्यक्रम तुम्ही बघलाच गाईज व्यवस्थित झाला पण ना आधीमध्ये माझी पण धावपळ झाली म्हणून मग गाईज मला शूटिंग करायला जास्त जमली नाही ना त्यामध्ये डायरेक्ट आता दुसऱ्या दिवशी काही बोलता मी तुमच्याशी सकाळचे उठून आंघोळ बिंगोळ केले ना मग बोलता कारण की पाहुणं म्हणजे या संभलता चांगली मग गेली ना मी डायरेक्ट मला काही आउटर शूट करायचं लक्षात नाही राहिला सगळी मस्तपैकी बसलेली वहिनी बिनीच होत्या तर मग नंतर पवन वगैरे हे लोक आले होते मग त्यांना इकडं केक न्यायचा विचारलेलं होतं केक पोचवला काही तिकडं गावदेवी मंदिरावरती गेलो आपल्या त्यांच्या ना व्यवस्थित काही मस्तपैकी झाला मी घरी आलो ना डायरेक्ट काही जेवलो ना मोबाईल जो असा घेतला म्हणजे हातामध्ये यूट्यूब बघता मी पण डायरेक्ट झोपलो गायच सकाळी उठल्या तर कशा काय गायच बड्डेची व्हिडिओ वाटली सांगा कमेंटमध्ये लाईक करा आपल्या व्हिडिओला शेअर करा तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीसोबत आणि जे पण कोणी नवीन असतील गाईज तर सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि लगेच बेल आयकॉन दाबा म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहतील गाईज तर चला गाईज मी भेटत सकाळी तुम्हाला आता सकाळीच भेटले दुसऱ्या दिवशी उद्याला सकाळचे भेटून परत नवीन आणि वारीवाल्या व्हिडिओच्या बरोबर टाटा बिर्ला अंबानी